नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की जे माझे मावस नंदावे आहेत तर ते खूप आजारी आहेत आणि त्यांना पाहायला आम्ही दोघं गेलो होतो। तर ते आज सकाळीच म्हणजे त्यांचं निधन झालं। तर ते इथेच असल्यामुळे म्हणजे याच गावात असल्यामुळे म्हणजे माती वगैरे झाली, त्याच्यामुळे सकाळपासून काही व्हिडिओ घ्यायला म्हणजे झालंच नाही, म्हणून मग मी आत्ता हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। तर सकाळी मग म्हणजे सकाळी 6:30च्या दरम्यान आम्हाला समजलं आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो त्यांच्या घरी आणि त्यानंतर मग सगळं माती वगैरे आवरल्यानंतर मग घरी आलो आणि पूर्ण म्हणजे बराच वेळ गेला, पूर्ण दिवसच हे झाला, जवळजवळ 4-4:30 वाजले आणि त्यानंतर म्हणजे बनवेन म्हटलं व्हिडिओ, पण म्हणजे मला वेळच नाही मिळाला, पाहुणे वगैरे होते त्यामुळे। तर त्यांचं आजच निधन झालेलं आहे। नेमका क्लासला आज सुट्टी होती, त्याच्यामुळे नेमकं जमलेलं आहे। आता उद्यापासून पुन्हा उद्या आता दुसरा डेमो देणार आहे सर। तो उद्या आहे साऊथ इंडियन लोकचा डेमो। तर आता बघूयात, म्हणजे सकाळी लवकरच जायचं आहे कारण सरांनी 10 वाजेपर्यंत तिथे हजर राहायला सांगितलं। लवकर स्टार्ट करायला लागतो त्यामुळे, कारण पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो, नंतर मग फोटोशूट वगैरे होतं, त्याच्यामुळे मग पूर्ण दिवसच हे होऊन जातं। तर त्यासाठी जायचं आहे। तर आत्ता संध्याकाळचं पुन्हा मग जेवण वगैरे म्हणजे आजपासून 10 दिवस त्यांच्या घरी जेवण घेऊन जायचं आणि मग तिथे जेवण करायचं। तर असं आहे, म्हणून मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी। तर आता संध्याकाळी आता स्वयंपाक आवरून घेते आणि मग जेवण घेऊन म्हणजे ताट घेऊन मग मी जाईन आणि आहोंना यायला बहुतेक लेट होतो, त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणजे बहुतेक ते येतील जेवायला किंवा नाही असं, पण मी तर नक्कीच जाईन आणि बस एवढंच। तर चला आता पटकन मी आवरून घेते, म्हणजे स्वयंपाक आवरते आणि 8:30 वाजता जेवायला जायचं, म्हणजे ताट घेऊन जायचं। तर मग 8:30 वाजता मग निघेन, तोपर्यंत पटकन सगळा स्वयंपाक आवरून घेते। तर स्वयंपाकासाठी म्हणजे काहीतरी आता सुकी भाजी आणि आमटी वगैरे किंवा काय असं म्हणजे हे करते आणि भाकरी, भात आज नसतो न्यायचा, म्हणजे ज्या दिवशी माती होते त्या दिवशी भात नाही हे करत, सावडणं झालं की मग भात वगैरे पण न्यायला लागतो। शिवाय आपण असं काहीतरी वेगळी चटणी वगैरे म्हणा किंवा काय, तिळाची चटणी म्हणजे कारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, असं काही वेगळं म्हणजे चटण्या वगैरे बनवून थोडंसं घेऊन जायचं असतं। तर बघूयात आता मला काय पॉसिबल, मला वाटतं मी शेंगदाण्याची चटणीच बनवेन किंवा मग कारळाची चटणी, तर तेच घेऊन जाईन। तर मी पुढे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर चला आता स्वयंपाकाला लागते आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर मग ताट घेऊन जाईल। आमच्या इकडे अशी पद्धत आहे की ज्यांच्या घरी काही असं होतं तर म्हणजे खरं तर ते भाऊकी जी असते ते भाऊकीने एकत्र हे करायचं असतं, पण आमचं पाहुणं घर पडतं आणि म्हणजे मावस नणंदच आहे आणि म्हणजे आमच्या घरात जर समजा आता म्हणजे मधुदिरांचं जे झालं तर त्यावेळेस म्हणजे ती लोकं सगळी येत होती, म्हणजे त्यांची पूर्ण भावकी येत होती। त्याच्यामुळे मग कसं त्यांच्या घरातलं कोणाचं काही हे झालं तर म्हणजे आम्हीही जातो, आम्ही तिघीही जातो। तर तसं म्हणजे हे करायचं आणि ज्यांच्या घरात होईल तर त्यांच्यासाठी आपण असं म्हणजे हे थोडंसं नाही का चटणी वगैरे किंवा काय असं म्हणजे बनवून न्यायचं असतं आणि आधी त्या लोकांना जेव घालायचं, जे जेंट्स लोकं असतील किंवा जे आता आमच्या नंदूबाई आहेत म्हणा किंवा त्यांची मुलं भाचे वगैरे आहेत, भाच्या आहेत, तर त्यांना हे करायचं आणि त्यानंतर मग आपण जेवण करायचं असं। आणि म्हणजे कसं एक दुःख विसरण्यासाठी, म्हणजे ते थोडंसं त्यातून थोडं बाहेर निघण्यासाठी म्हणा किंवा काय असं काही असेल कदाचित, पण हे परंपरागत जे चालत आलेलं आहे ते तर आपल्याला करावंच लागतं नाही का। तर असं आहे, त्यासाठी मग आता मी आता स्वयंपाकाला लागते, स्वयंपाक आवरून घेते आणि मग स्वयंपाक झाल्यावर ताट घेऊन जाते।